लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावल्या। राज्यातील 13 मतदारसंघात 20 मेला होणार मतदान। ठाणे, पालघर, धुळे, दिंडोरी, नाशिक, नंदुरबारसह मुंबईतील 6 मतदारसंघात प्रचार तोफा थंडावल्या। आरएसएस बाबत जेपी नड्डांचं मोठं वक्तव्य। वाजपेयींच्या काळात भाजपला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती, आता आम्ही सक्षम, भाजप स्वतःला चालवू शकतो, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नड्डांचं वक्तव्य। 4 जूनला देशातील जुमला पर्व संपणार। इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला, तर मोदी केवळ जनतेला मूर्ख बनवतायत, मल्लिकार्जुन खरगेंची टीका। राज ठाकरे शिंदेंच्या सेनेचे प्रमुख झाले तर आश्चर्य वाटू नये। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य। लोकसभेनंतर उद्धव ठाकरेही भाजपसोबत असतील, आंबेडकरांचा दावा। आपच्या खासदार स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांचे माजी पीए विभव कुमारांना अटक, तर केजरीवाल उद्या भाजप कार्यालयात जाणार। चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल 1400 रुपयांनी वाढ। चांदी प्रति किलो 87,400 रुपयांवर, तर सोनं प्रति तोळे 73,400 रुपयांवर। आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीत गुंतवणूक वाढल्यामुळे दरात मोठी वाढ। उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी। अवघ्या 48 तासात मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होणार, तर अवघ्या 10 दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज।